दरम्यान कुणाल कामराच्या कॉमेडीवरून आता सत्ताधारी चांगलेच आक्रमक झालेत। कोण गद्दार कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिला असा टोला फडणवीसांनी लगावलाय। तसंच कामराने एकनाथ शिंदेंची माफी मागावी असं फडणवीसांनी म्हटलंय। तर दुसरीकडे अजित पवार आणि योगेश कदमांनी देखील कामरावर सडेतोड टीका केली। पाहुयात कामरावर सत्ताधारी नेमकं काय म्हणालेत। राज्यातल्या माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही। हे अत्यंत चुकीचं आहे। तुम्ही जरूर कॉमेडी करा, तुम्ही व्यंग करा, पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही। हे अतिशय चुकीचं आहे। कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही। आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे। त्याच्याबद्दल तुम्ही बघितलेलं आहे। खरं तर कायदा, संविधान, नियम त्याच्या बाहेर कुणीच त्या ठिकाणी जाऊ नये। तुम्हाला प्रत्येकाला, तुम्हाला, मला, सगळ्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने, त्या अधिकाराचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाची असू शकतात, विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, पण ते मांडताना आणि चर्चा त्याची होताना त्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होऊन आमच्या पोलीस खात्याला पण वेगळं काही काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं निर्माण होणार नाही, याची पण काळजी, खबरदारी ही प्रत्येक जबाबदार नागरिकांनी घेतली पाहिजे। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे अर्थातच कुठल्या शिवसैनिकाला सहन होण्यासारखं नाही आहे। त्यांनी भान ठेवायला हवं होतं की सन्माननीय शिंदे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आज ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। याचं भान हे कुणाल त्या व्यक्तीने ठेवायला हवं होतं। परंतु नक्कीच मी सर्व शिवसैनिकांना आवाहन करेन आपल्या माध्यमातून, जे कोणी ही व्यक्ती आहे त्याच्यावरती कायद्यानुसार ही कठोर कारवाई ही केली जाईल। अर्थातच याच्यामध्ये घटना कधी घडलेली आहे त्याच्यावर माहिती घेत आहोत। कुणाल कामराचं सध्या लोकेशन ट्रेस करायचं देखील काम चालू आहे। सध्या तो कुठे आहे ह्याचा अजून आपल्याला माहिती नाही, परंतु त्याचं लोकेशन तपासण्याचं काम सुद्धा चालू